मित्र, आपल्या टी ई टीच्या अभ्यासक्रमातील तसेच बीएडच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे मानसिक आरोग्य आणि संरक्षक यंत्रणा. आता हा केवळ परीक्षेपुरताच उपयुक्त आहे असा भाग नाही लक्षात घ्या. एक शिक्षक या नात्यानं देखील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण आपल्याकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी येत असतात, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वर्तन घडत असतं आणि मग ते घडत असताना ते असं का घडतं, त्यावेळेला आपल्याला काही वेळा असा प्रश्न पडतो, हा विद्यार्थी असा का वागतो. तर याचं जर आपल्याला या विद्यार्थ्यांना जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट तर माहीत असणं आवश्यक असतं की मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे आणि त्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात विद्यार्थ्याचं वर्तन कसं घडतं आहे आणि त्याची काय कारणं असावीत हे समजण्यासाठी हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. तसंच हा टी ई टीच्या परीक्षेच्या अभ्यासातला देखील घटक आहे आणि याच्यावर विशेषतः इथला संरक्षक यंत्रणा नावाचा जो काही भाग आहे ह्याच्यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता असते. हे कुठेही म्हणजे बी एडला असेल, डी एडला असेल किंवा कुठल्याही ह्याला, कारण तिथं परीक्षकाला एक चांगला स्कोप असतो प्रश्न विचारायला, त्यामुळं त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा असा देखील घटक महत्त्वाचा आहे. पण बघूया पहिल्यांदा मानसिक आरोग्य म्हणजे काय. तर क्लेन यांनी काय म्हणलेलं आहे की मेंटल हायजीन ॲज इट्स नेम सजेस्ट्स इज कन्सर्न विथ द रिअलायझेशन अँड मेंटेनन्स ऑफ द माइंड्स हेल्थ अँड इफिशियन्सी. म्हणजे मनाचं आरोग्य आणि मनाची कार्यक्षमता, मनाचं आरोग्य आणि मनाची कार्यक्षमता ही जे काही ह्याच्या संबंधितली बाब आहे. आता ही जे म्हणजे आपल्याला काही वेळा आपण असं ऐकलं असेल पाहिजे की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, म्हणजे काही मानसशास्त्रज्ञ असं मानतात की मन आणि शरीर यांच्यामध्ये एक प्रकारचा खूप सुसंवाद असतो की मन ह्या दोन गोष्टी एकमेकाशी संबंधित आहे. काही तर अगदी टोकाचं देखील विधान करतात की कुठलीच गोष्ट मानसिक नसते, सगळ्या शारीरिक गोष्टीचेच ते परिणाम असतात असे म्हणणार आहे. परंतु आपण असा विचार करूया की या ठिकाणी आपण साध्या सोपा भाषेमध्ये मानसिक आरोग्य म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सुसंवादी कार्य होय. हे क्रूने काय म्हणले आपण, कन्सिव्ह टुडे मेंटल हायजीन मे बी डिफाईन्ड ॲज द प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल इलनेस. म्हणजे मानसिक अनारोग्यापासूनच काय म्हणू आपण त्याला, संरक्षण म्हणू आपण, आणि प्रिझर्वेशन ऑफ मेंटल हेल्थ आणि मानसिक आरोग्याचं जतन, ह्या दोन गोष्टी या सगळ्या आपल्या मानसिक आरोग्यामध्ये येतात. जसं शरीराचं जसं आपण आरोग्य मानतो किंवा शरीर निरोगी म्हणजे काय, कुठलाही रोग नसतं म्हणजे ते आरोग्यपूर्ण शरीर असतं, तसंच कुठल्याही गोष्टीचा त्रास नसणं म्हणजे मनाचं आरोग्य. आता हे मनाचं आरोग्य जे असतं हे कशामुळं बिघडतं आणि कशामुळे बिघडत नसतं, त्याचा संबंध कशाशी असतो. तर आपण दैनंदिन जीवनात मनुष्य जे वागत असतो त्यावेळेला काय करावं त्याला, की जी सर्वसामान्य परिस्थिती, बाहेरची परिस्थिती असते त्या परिस्थितीशी त्याला जुळवून घ्यायचं असतं. एक तर आपल्याकडे काही जन्मजात प्रवृत्ती असतात लक्षात घ्या, आणि ज्या जन्मजात प्रवृत्ती असतात त्या आपल्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला भाग पाडत असतात, कारण ते जन्मजात असतात, ते निसर्गाने दिलेले असतात, त्या तुमच्या जीवनाच्या किंवा जगण्याच्या अस्तित्वाशी संबंधित देखील असतात. परंतु आपल्याला त्या जशा आहेत तशाच्या तसं वागणं, त्या प्रवृत्तीप्रमाणे वागणं हे परवडत नाही, मान्य होत नाही. कारण आपण समाजात राहतो आणि समाजाची म्हणून काही बंधनं असतात, सामाजिक परिस्थिती म्हणून काही परिस्थिती असते. तर त्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थिती म्हणजे ज्या काही तुमच्या प्रवृत्ती आहेत त्याप्रमाणे वागता येत नसतं. पहा, एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, नेहमीच मी हे सांगत असतो की भूक लागली की अन्न खाणं हे अगदी सामान्य वर्तन, अगदी ही नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की भूक लागलेली असताना, चार चौघात आपण बसलेलं असताना किंवा दुसऱ्याच्या घरी गेलेलो असताना आपण तिथं जर जेवायला मागितलं किंवा जेवायला गेलो तर ते चूक ठरतं. मग काय होतं की आपण शेवटी थोडंसं ते काय करतो, ॲडजस्टमेंट करतो. तसेच थोडंसं आपण भूक दाबून ठेवतो आणि मग ज्यावेळेला ते वाढतील त्याच वेळा आपण खाणार. जसं एखादा प्राणी जो असतो तो असा विचार करत नसतो, कारण तो प्राणी हा विचारी प्राणी नाही, तर आपण हा विचारी प्राणी आहोत. पण आपण उन्नत प्राणी आहोत. मानव हा इतर प्राण्यांच्या तुलनेनं उन्नत असा प्राणी आहे, हा बुद्धीने विचार करणारा प्राणी आहे. आणि मग काय होतं की भूक लागली की अन्न खाणं हे नैसर्गिक वर्तन आहे. परंतु जरी नैसर्गिक वर्तन असलं तरी अन्न कसं खावं, कधी खावं, कुठल्या प्रकारानं खावं, हे सगळे काही संकेत, समाजाचे काही संकेत ठरले असतात.
आणि मग त्या संकेताप्रमाणे आपल्याला वागावं लागतं आणि त्यामुळं आपल्या मूळच्या प्रवृत्तीला काय होतं, मुरड घालावं लागते. हे मुरड घालणं आणि ते वर्तन करणं ही जी जुळवून घेण्याची प्रक्रिया असते त्याला म्हणतात समायोजन. हे समायोजन असतं. आता हे जसं अगदी छोट्या लेवलची किंवा अगदी खालच्या पातळीवरचं मी तुम्हाला समायोजन सांगितलं, तसंच आता आपण थोडंसं वरच्या पातळीचं समायोजन बघूया. तर आपण काय म्हणलं पाहिजे की समायोजन म्हणजे प्राप्त परिस्थितीची समाजमान्य वर्तन प्रकारे सहाय्याने जुळवून घेणं. आता एक उदाहरण पहा. डॉक्टर होणं हे माझं उद्दिष्ट ध्येय आहे, बरोबर. आता त्यासाठी काय करायला पाहिजे आपण, तर हेतूसाठी आपण धडपड करतो. म्हणजे नीट परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणं. नंतर समजा नाही मला एम्सला नाही मिळालं तर गव्हर्नमेंट मेडिकलला मिळते का, तशा दृष्टीने विचार करणं. नाहीतर मग आयुर्वेदला मिळते का, MBBSला मिळत नसलं आयुर्वेदला मिळतं का, आयुर्वेदला नसलं होमिओपॅथीला मिळतं का, अशा पद्धतीचे आपण हे बदलत जाणं. आणि हे जे सगळे आहे म्हणजे पेशंट तर पहिला मला एम्स मिळालं म्हणून मग मी विचार काय केला की मला MBBSला मिळालं तरी बस झालं. पुन्हा नाही तेही मला मिळत नाही, मग ठीक आहे मला BAMSला किंवा BHMSला मिळालं हरकत नाही, किंवा तुमचा ह्याचा जो कोर्स आहे तुमचा फिजिओथेरपीचा कोर्सला त्याला मिळालं तरी हरकत नाही. अशा पद्धतीचे आपण ऑप्शन्स जे आहेत ना, हे ध्येय आपण बदलत जातो किंवा खालच्या पातळीचे ध्येय आपण साध्य करत जातो. आणि समजा तेही मिळालं नाही तर शेवटी असं मानणं की ठीक आहे बाबा, नाही ना आपल्याला मिळत काय एवढं काय फार डॉक्टर झाल्यावरच काय फार जगतात असं काही नाही आहे. डॉक्टरी व्यवसायात फक्त काय आहे, आपल्याला जगायला चांगला उत्तम मार्ग असं काही नाही, आपण दुसऱ्या मार्गाने देखील चांगलं जगू शकतो असं म्हणून त्याचा नाश सोडून देणं. हे जे सगळं आहे हे सगळं येतं समायोजनामध्ये, सगळं ॲडजस्टमेंटमध्ये येतं. पण प्रत्येकाला हे असं होत नाही, प्रत्येकाला हे जमत नाही. हे समायोजन करणं हे सर्वसामान्य माणसाचं काम असतं खरं म्हणजे, आणि असं करणंच अपेक्षित असतं. परंतु हे समायोजन करता येत नाही. मग काय करते व्यक्ती, त्या व्यक्तीला असं जुळवून घेता येत नाही आणि मग ते चुकीच्या पद्धतीनं ते समायोजन करते, चुकीच्या पद्धतीनं समायोजन करते किंवा समायोजन करण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणतात विषमायोजन. खरं म्हणजे हा देखील एक माइल्ड स्वरूपाचा अगदी छोटासा एक मानसिक आजारच आहे. हा सुद्धा थोडासा परंतु हा जसं आपण म्हणतो ना, आजारामध्ये सुद्धा कसं असतं पहा, जसे आपण कॅन्सर म्हणजे फार मोठा आजार आहे किंवा हार्टचा कुठला असेल तर फार मोठा आजार आहे किंवा आणखी कुठले आजार असतील. पण थंडी ताप म्हणा किंवा थोडी सर्दी होणं हा किरकोळ आजार, पण आजार तर आहेच. सर्दी होणं हा देखील आजारच आहे ना. तसं या ठिकाणी विषमायोजन आहे हा छोटासा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे, पण तो तेवढंच चालतं, एवढंच याचा अर्थ आहे फक्त. आता हे विषमायोजन कसं केलं जातं, ते विषमायोजन जे करण्याची जे काही पद्धती त्याला म्हणतो आपण डिफेन्स मेकॅनिझम किंवा संरक्षक यंत्रणा. आता संरक्षक यंत्रणा का म्हणलेलं आहे, तर असं करून आपण म्हणजे हे आपण आपलं खोटं समाधान मानून घेऊन आपण एका दुःखापासून पळून जायचा प्रयत्न करतो, आहे त्या परिस्थितीपासून दूर जायचा प्रयत्न करतो, आहे परिस्थितीला सरळ सरळ तोंड न देता वेगळ्या मार्गानं फक्त चुकवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याला म्हणतो आपण संरक्षक यंत्रणा. संरक्षण करतं कशाचं, म्हणजे पहा एखाद्या माणसाला अपयश मिळालं एखाद्या गोष्टीमध्ये, खूप मुलांनी एखादा अभ्यास केलेला आहे 12वीच्या परीक्षेला, त्याला असं वाटतं की मला नीटला मला मेडिकलला किंवा एम्सलाच मला ॲडमिशन मिळालं पाहिजे, आणि खूप त्या मनानं अभ्यास केला आणि तरी त्याला यश मिळालं नाही, काही कारण असेल कदाचित त्या परीक्षेत काही असेल कारण, तर अशा वेळेला मग कदाचित तो मुलगा आत्मघाताकडे वळण्याची शक्यता असते. मग हे फारच मोठं म्हणजे तुमच्या जीवितावरच धोका येतो. तर असं होऊ नये, अशा प्रकारचं इतकं तीव्र काही गोष्टी घडू नये म्हणून ह्या गोष्टी आपल्याला थोडं निसर्गानेच ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि मग काय होतं की तो मुलगा किंवा त्या मुलांनी काय करणं अपेक्षित किंवा काही मुलं काय करतात आणि ते कसं घेत नसतं, लक्षात घ्या. हे तर एक म्हणजे पहिलं असतं की समर्थन. म्हणजे काय पहा की परीक्षेत एखाद्या मुलाला त्यांनी परीक्षा दिली आणि त्याला काही चांगले मार्क्स मिळालेच नाहीत, मग तो काय करतो, खरं म्हणजे आता परीक्षेला मार्क मिळाले नाहीत म्हणजे खरं त्याची नक्की एक शक्यता अशी असते की त्याचा अभ्यासच झालेला नसतो किंवा त्याची पात्रताच नसते त्या लेवलला जाण्याची, ही एक शक्यता असू शकते. पण मग तो काय करतो माहिती आहे का, तो म्हणतो की खरं म्हणजे काही फार म्हणजे मला अभ्यासच झाला नव्हता रे, काय पेपर सोपा होता पण मला अभ्यास झाला नव्हता किंवा ते रात्री दिवस गेले होते, काय असंच झालं, अशा पद्धतीचे ते खोटं समर्थन करत असतं. म्हणजे खोटं समर्थन म्हणजे खोटं समर्थन असतं, लक्षात घ्या. हे खोटं समर्थन असतं. म्हणजे त्या ठिकाणी अभ्यास झालेला नसतो वगैरे हे म्हणणं त्यांनी ठीक आहे आणि स्वतःची तू समजूत काढतो, लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं समर्थन. दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे दमन.
आता हे दुसरं म्हणजे दमन म्हणजे काय, तर आपले जे काय मी म्हणलं मला आकांक्षा असतात, भावना असतात, नैसर्गिक प्रेरणा असतात, हे ज्या वृत्ती असतात, ह्या दडपून टाकणं. ह्या दडपून टाकणं की बुवा नाही, मला जरी माझी इच्छा असली तरी त्या गोष्टी मला नाही करता येत, तर मग मी त्यात दडपून टाकतो. आणि मग त्या ज्या हे जे असतात ते दडपणं जे असतं, मग ते वेगवेगळ्या कारणानं आपण काय करतो की त्या दडपून टाकल्यामुळं आपण थोडासा म्हणजे खरं म्हणजे एका दृष्टीने आपण म्हणतो, सायकोलॉजिस्ट म्हणतात की दडपणं काही चांगलं नसतं, पण तरीसुद्धा काही प्रमाणात आपल्याला त्या काही वेळेला कराव्याच लागतात. लक्षात घ्या. अगदी उदाहरण सांगायचं म्हणजे आपण काम वासनेला दडपून ब्रह्मचर्य हे जीवन असं म्हणतो काही वेळेला. आणि मग या ठिकाणी काय केलं असतं, ब्रह्मचर्य हे जीवन आहे. नाही, ब्रह्मचर्य कसं महत्त्वाचं आहे, कारण हे ब्रह्मचर्यामध्ये खूप ताकद असते. आपल्याकडचे ऋषीमुनी नव्हते का ब्रह्मचर्य पाळत वगैरे वगैरे असं म्हणायचं. आणि या ठिकाणी हे आपल्या भावना दडपून टाकायच्या. आणि ह्या काही गोष्टी कारण हे गरजेचं असतं. लक्षात घ्या, प्रत्येक वेळा कारण तुमच्या ज्या भावना असतात, कामवासना जी असते तुमची नैसर्गिक असते, त्या कामवासनेला आहे त्या ह्याच्यामध्ये व्यक्त होणं हे समाजमान्य नसतं काही वेळेला. आणि म्हणून मग काय ते दडपणं होतं आपल्याकडनं. आता हे जे मी म्हणलं मला की दडपणं तसं अगदी विचार केला तर फार चांगलं असत नाही, परंतु मग आपण म्हणतो ना की ते मोठ्या आजारापेक्षा लहान आजार परवडला, तसा तो थोडा प्रकार असतो. लक्षात घ्या. नंतर आणखी गमतीचा प्रकार असतो म्हणजे रिग्रेशन. तिचं चुकलेलं आहे, रिग्रेशन पाहिजे पहा. तर रिग्रेशन म्हणजे काय की परागमन म्हणजे काय होतं पहा, की आता समजा अशी कल्पना करू, आपण परीक्षेला बसलेलो आहे किंवा मला काही चांगले मार्क्स मिळाले नाहीत किंवा मला काही परीक्षेत नंबर आलेले नाही. मग अशा वेळा काय करतो मी, एखादी व्यक्ती काय करते, आता जे मला दुःख झालं असतं खरं म्हणजे माझा नंबर यायला पाहिजे, माझा पहिला नंबर यायला पाहिजे, पण माझा पहिला नंबर आलाच नाही, म्हणून मला खूप दुःख होतं. पण मग हे दुःख टाळण्यासाठी, कारण त्या दुःखामुळं होणाऱ्या परिणामाला टाळण्यासाठी काय केलं जातं, तर मग जुन्या आठवणी काढायच्या. म्हणजे ह्यात आनंद मानायचा. अरे माझा 4थीला नंबर आला होता, पहिला आला होता, 7वीला दुसरा नंबर होता माझा, परत माझा 12वीला होता पहिला नंबर वगैरे, अशा पद्धतीनं आपली स्वतःची समजूत घालणं. आत्ताच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी काय करतो आपण, जुन्या आठवणी, ज्या चांगल्या आठवणी आहेत जुन्या ह्याच्यात आठवायचं आणि आपल्या दुःखावर फुंकर घालायची, त्याला म्हणायचं प्रतिपूर्ण. तसंच एक फुंकर घालण्याचा भाग असतो म्हणजे तादात्म्य. म्हणजे मला की मला यश मिळालं नाही, पण काय झालं मग असं करायचं की बा नाही तो माझ्याच मित्राला नंबर आहे, त्यात काय विशेष आहे तेव्हा. म्हणजे मित्राच्या यशातच आपण वाटेकरी व्हायचं, त्याच्या यशातच त्याच्या आनंदातच आपण आनंद मानायचा आणि आपलं दुःख कमी करून घ्यायचं. ह्याला म्हणायचं तादात्म्य. म्हणजे या ठिकाणी पहा, म्हणजे स्वतःचं दुःख कमी करण्यासाठी, दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय केलं, दुसऱ्याच्या सुखात सहभागी होणं, त्याला म्हणायचं तादात्म्य. नंतर आणखी एक प्रकार असतो म्हणजे प्रोजेक्शन. म्हणजे आपल्यातले ज्या चुका किंवा आपल्यातले दोष आहेत ते दुसऱ्याच्या माथी मारणं, म्हणजे जसं आपण त्या महाभारतामध्ये एक गोष्ट ती पहा की ते धर्म आणि दुर्योधन त्याला धर्माला सांगितलं होतं की जा जगातला वाईट मनुष्य शोधून आण. तर धर्म म्हणतो मला नंतर कुठं फिरून येतो, तो म्हणतो मला एकही मनुष्य मला वाईट दिसलेलं नाही. कारण काय झालं असतं की धर्माने स्वतःलाच प्रक्षेपित केलं असतं त्या माणसामध्ये, प्रत्येकामध्ये, आणि त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच दिसत असतो. याच्या उलट दुर्योधनाच्या बाबतीत होतं की दुर्योधनाला सांगितलं जायचं चांगलं, तर तो म्हणतो म्हणजे त्याला एकही मनुष्य चांगलं सापडत नाही, सगळी माणसं वाईटच सापडतात. का, तो स्वतःच वाईट असतो, तर त्या प्रमाणात स्वतःची जे काही दुर्गुण असतात ते त्याच्यामध्ये तो प्रक्षेपित करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपली चूक किंवा आपली जी अकार्यक्षमता असते ती दुसऱ्यावर आपण थोपतो आणि आपली म्हणजे जे समर्थन करतो थोडक्यात आपल्या चुकीचं म्हणा किंवा आपल्या वर्तनाचं म्हणा, की दुसऱ्यावरती ढकलून मोकळा होतो. नंतर एक विस्थापन नावाचा एक प्रकार आहे, डिस्प्लेसमेंट. त्याला आपण एक मराठीमध्ये एक म्हणे पहा की वड्याचं तेल वांग्यावर काढणं, काय असं ते. म्हणजे एखादी चूक ॲक्टिंग झाली असेल तर ते दुसऱ्याजवळ त्याचं कारण थोपायचं. म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा की अपयशामुळे किंवा वैफल्यामुळं आपल्याला जो राग किंवा चीड येते ती ज्या व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे आलेली असते त्या व्यक्तीवर आपल्याला काढायला जमत नसतं, समजत म्हणजे आपण असमर्थ असतो. म्हणून मग काय करायचं, दुसऱ्यावर काढायचं. म्हणजे कसं होतं पहा की समजा आपल्या वर्गात शिक्षक रागावलेले आहे, तर शिक्षकाला काय आपण उलटून रागावू शकत नाही. मग घरी आल्यानंतर आपल्या धाकट्या भावंडावर असेल म्हणा किंवा आईवर राग काढायचा किंवा आणखी मित्रावर राग काढायचा, हा जो प्रकार असतो. म्हणजे या ठिकाणी
त्याला ज्या ठिकाणी त्यांनी ते करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी त्याला त्याची जी भावना व्यक्त करता येत नाही, ती भावना व्यक्त करण्यासाठी तिने काय केलं, दुसरं स्थळ शोधलं. म्हणून त्याला आपण म्हणलं की वड्याचं तेल अंगावर काढणं, म्हणून त्याला म्हणतं डिस्प्लेसमेंट म्हणलेलं आपण. किंवा कारण असे होतं पा की पुरुषांच्या बाबतीत की घरी समजा काय मिसेस ऐकत नाही म्हणते, तेव्हा ऑफिसमध्ये दुसऱ्याचा आपल्या असिस्टंटवर राग काढतो एखादा त्यांचा बॉस. किंवा ह्याच्या उलटं देखील होतं की बॉस वर्गात ऑफिसमध्ये रागावला असेल तर तो बॉसला काय म्हणू शकत नाही, तो कर्मचारी तो बिचारा आपला बायकोवर राग काढतो. अशा प्रकारे अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट म्हणजे एकूण काय करतो लक्षात घ्या. थोडक्यात स्वतःचं जे होणारं दुःख असतं, तो दुःख कमी करण्यासाठी हा एक वापरलेला चुकीचा पर्याय आहे किंवा चुकीचा मार्ग असतो. पण म्हणून त्याला माल ॲडजस्टमेंट, ह्यालाच आपण माल ॲडजस्टमेंट म्हणतो. मग ही खरी ॲडजस्टमेंट नाही, ही माल ॲडजस्ट. पण तरीसुद्धा ह्याला संरक्षक यंत्रणा का म्हणले, तर मगाशी म्हणल्याप्रमाणे ते मोठ्या आजारापेक्षा छोटा आजार परवडला. ठीक आहे, ते तात्पुरतं समाधान करून घेतो त्याच्यामध्ये. नंतर विकृत श्रद्धा म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अशा आपण स्वतःच एक समजुती करून घ्यायच्या. नाही ते सर आहेत ना, ते सर मुद्दाम त्यांचं सर माझ्यावर दातच आहे म्हणूनच मला मार्क्स कमी देतात. किंवा हे जे अमुक आहेत ना, हे जे मुद्दाम हे पेपर जे आहेत ना, हे पेपर असे कडकच तपासतात. किंवा मी अमक्या जातीचा आहे म्हणून मला हा त्रास दिला जातो. किंवा सगळं जग माझ्या वाईटावरच आहे. अशा पद्धतीच्या अशा धारणा धरायच्या. आणि आपल्या चुकीचं नीटचं कारण न शोधता, आपल्या चुकीचा परिणाम न शोधता हे सगळं ढकलून मोकळं व्हायचं कोणावर, या दुसऱ्यावर किंवा ह्या परिस्थितीवर की मी अमक्या जातीचा आहे आणि म्हणून मला, किंवा मी खेड्यातला आहे म्हणून मला हा त्रास देतात वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपल्या भावना ते व्यक्त होतात. नंतर प्रतिक्रियात्मक वृत्ती. आता ही तर आणखी गमतीचा भाग असा असतो. पहा, काही माणसं अशी असतात की आपल्या जे दुर्गुण आहेत ना त्याच्याबरोबर उलटं बाहेर वागायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अंतर्मन आणि बाह्यमन किंवा अंतर्वर्तन आणि बाह्यवर्तन, इनर्ट बिहेवियर आणि त्याला ओव्हर बिहेवियर असं म्हणतो आपण. तर जी मुळातली तुमची प्रवृत्ती असते तसं न वागता बाहेर दाखवायचं मात्र वेगळं. म्हणजे लाच खाणारी माणसं असतात ना, तीच बाहेर लाचेबद्दल फार चर्चा करतात. अरे हल्ली लोक फार लाच खातात, काय लोक लबाड आहेत वगैरे. म्हणजे मूळ स्वतः लबाड आहे, पण ही लबाडी तू दुसऱ्या होतो. बाहेर मात्र दाखवायचं की बाहेर लबाडी कशी चालली असते, बाहेर कसं लाचचं प्रमाण वाढलेलं वगैरे वगैरे. म्हणजे अशा म्हणजे उलट्या पद्धतीनं या ठिकाणी वर्तन करायचं की जेणेकरून आपली जी काही वृत्ती असते तिचं तो एका दृष्टीनं समर्थनच करत असतो. काय म्हणजे मी खातो यात काहीच गैर नाही, मी लाच खातो यात काही गैर नाही, कारण बाहेर सगळं असंच वातावरण चाललेलं आहे. अशा प्रकारची ती स्वतःच समजूत करून घेत असतो. म्हणून बाहेर बोलताना मात्र तो म्हणतो की बाहेर फार लाचाचं वातावरण चाललं आहे वगैरे वगैरे. तसंच नकारात्मक वृत्ती म्हणजे या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल सारखं निगेटिव्ह वागणं, म्हणजे रुसून बसणं याला म्हणतो ना आपण नेहमी, की मग मी नाही येत बाबा, मला घेतच नाही, मला भागच घ्यायचं नाही तुमच्या कार्यक्रमामध्ये. मला शिक्षकाने कुठं शिक्षक समजा रागावले असतील म्हणा किंवा आणखी काय झालं असेल तर तो प्रत्येक ठिकाणी त्याचा नकार व्यक्त करायचा. तो रुसून बसणे असेल म्हणा किंवा प्रत्येक वेळा नकार द्यायचा. म्हणजे आणि त्या असं नकारात्मक मग आपला हेतू साध्य करून घ्यायचा. म्हणजे त्याला खरं घ्यायचा असतो भाग, त्या कार्यक्रमात त्याला भाग घ्यायचा असतो, पण मला घ्यायचंच नाही, मला नकोच तुमचा भाग घ्यायला, असं तो म्हणत राहतो. आणि मग त्याला खरं म्हणजे त्याला काय करायचं असतं, स्वतःचं महत्त्व त्या निमित्तानं वाढवून घ्यायचं असतं आणि त्या कार्यक्रमात त्याला भाग घ्यायचा असतो. पण दाखवताना काय करतो, तो नकारात्मक दाखवत असतो की मला घ्यायचंच नाही, मला नकोच तुमचा भाग. हा एक भाग झाला. आता थोडाच पुढचा एक प्रकार असतो म्हणजे आत्मताडण. हा थोडासा जरा तीव्रतेचा भाग असतो, लक्षात घ्या. काही व्यक्तींच्यामध्ये आपल्या भावना व्यक्त होणं किंवा व्यक्त करणं त्यांना सौम्यपणे व्यक्त करता येत नाही, ते तीव्रतेने करतात. आणि मग त्यांचा राग म्हणा हे म्हणा की खूप ते त्रागा करून घेतात. जे आपण पाहिलं असेल की ते खूप स्वतःवरच रागावणं, रुसणं आणि म्हणजे डोकं आपटून घेणं असेल म्हणा. अगदी मी पाहिलेले अगदी अक्षरशः म्हणजे लोकांचे स्वतःचे केस उपटणं म्हणा, अशा पद्धतीचा त्रागा करणं म्हणतो, हा शब्द त्याला चांगला आहे. तर असं त्रागा त्याला म्हणजे आत्मताडण, म्हणजे स्वतःला शिक्षा करून घ्यायची. म्हणजे काहीतरी कोणतरी बोललं असलं काहीतरी त्याचं आता खरं समजा एखादी शिक्षक कुणाला तर बोलली किंवा काहीतरी आई मुलाला बोलली, तर मुलांनी ठीक आहे ऐकून घेणं, थोडंसं त्याला वाईट वाटणं इथपर्यंत समजू. मग ते लगेच ते डोकं भिंतीवर डोकं आपटून घेणं वगैरे असेल म्हणा किंवा मुद्दाम हातपाय झाडणं म्हणा, हे सगळं आत्मत्रागा करणं जो असतो आणि त्या ह्याच्यातून तो स्वतःचाच बचाव करत असतो त्या परिस्थितीतनं. नंतर ढोंग करणं किंवा प्रिटेंडिंग, म्हणजे एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड द्यायचं असेल तर ते टाळण्यासाठी
काहीतरी वेगळं ढोंग करायचं. म्हणजे आता लहान मुलं असतात पहा, अगदी विषय तर काय आता हल्ली दिसत नाही असं, पण मला आठवतं खेड्यामध्ये पूर्वी असायचं की शाळेत जायचं म्हणलं की मुलाला नको वाटायचं, कारण गुरुजी मारायची पूर्वी, आता काही मारत नाहीत. तर पूर्वी मारायची, मग ती शाळेत नको वाटायचं. मग काय करायचं, नेमकं शाळेत जायची वेळा पोटात दुखतंय म्हणायचं, मला माझ्या पोटात दुखतंय. किंवा हल्लीसुद्धा काही वेळा असं होतं बा, परीक्षेच्या वेळेला माझं डोकं दुखायला लागलं मुलं म्हणतो, कारण त्याला भीती वाटत असते परीक्षेची. म्हणजे परीक्षेला तोंड देणं हे त्याला टाळण्यासाठी तो एक प्रकारचा ढोंग करत असतो. पोटच दुखणं म्हणा किंवा आणखी डोकं दुखणं म्हणा किंवा आणखी कुठल्याही गोष्टीचा ढोंग करणं. जसं मुलगा करतो तसं मोठी माणसं सुद्धा हे करत, लक्षात घ्या. हे आत्ता बोलते मी फक्त तुमच्याशी मुलांची उदाहरण का देतो, तर आपण शिक्षक विद्यार्थ्याबद्दल बोलतोय म्हणून. पण हे मोठ्या माणसात देखील होतं. इथं आपण फक्त 14च ह्या संरक्षक यंत्रणा बोलतोय, पण माझ्या माहितीप्रमाणे 140-42 अशा संरक्षक यंत्रणा आहेत की ज्या आम्ही सर्वच जण थोड्याफार प्रमाणात ह्यांचा वापर करत असतो, लक्षात घ्या. नंतर दिवा स्वप्न म्हणजे डे ड्रीमिंग. म्हणजे काय वेळेला कसं होतं पहा, की फक्त उच्च ध्येय बघायचं, प्रयत्न करायचा नाही, पण ध्येय मात्र उच्च बघायचं. मग ते जसं ते आपण एक गोष्ट ऐकतो ना, ते की अंड्याची वगैरे, मग ते इतक्या कोंबड्या घेतल्या, मग ते इतकी अंडी होतील, त्या अंड्याची पण इतकी पिल्लं होतील, मग पुढं ते मी अशी लाथ मारीन वगैरे, हा जो असतो हे डे ड्रीमिंग असतं. दिवा स्वप्न बघायची. म्हणजे दिवा स्वप्न बघायला हरकत नाही, पण ते कसं, ते स्वप्न म्हणजे कोणतं, की ते साध्य करण्यासाठीचं स्वप्न नव्हे. ही दिवा स्वप्न म्हणजे खोटं स्वप्न असतं. म्हणजे नुसतं स्वप्न बघायचं आणि ते स्वप्नात वागायचं. प्रत्यक्षात ते स्वप्न साकार करण्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात तसं स्वप्न नव्हे. तर म्हणून त्याला डे ड्रीमिंग म्हणतात, म्हणजे दिवा स्वप्न म्हणतो आपण. आणि शेवटी उदात्तीकरण, म्हणजे हे जे उदात्तीकरण असतं हे हा खरं चांगला प्रकार असतो, की तो थोडासा समाजमान्य प्रकार असतो. पण तरीसुद्धा एका दृष्टीने विस्मयजनक असतं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी म्हणून तुम्हाला की कामप्रवृत्ती ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि कामप्रवृत्तीचं जसं आहे तसं, म्हणजे कामप्रवृत्ती आहे आणि कामप्रवृत्तीप्रमाणेच माणसं जगतात, प्राणी जगत असतात, माणसं जगत असतात. पण कामप्रवृत्तीचं समाधान जर करायचं असेल समाजामध्ये, तर समाजाची बंधनं असतात, बरोबर आहे. आणि त्यामुळे त्याला अगदी जसे तसं, म्हणजे त्याला अगदी कामवासना निर्माण झाली की लगेच लैंगिक समाधान करण्याची व्यवस्था नसते. आणि मग आपण काय करतो पहा, की याऐवजी ही जी कामप्रवृत्ती आहे ह्याचं सब्लिमेशन कसं करायचं, तर मग लेखन करणं, कथा कादंबऱ्या वाचणं, वाङ्मय वाचणं, श्रृंगारिक वाङ्मय वाचणं, कथा नाटकात भाग घेणं, सिनेमा पाहणं, हे जे असतात हे एक प्रकारे उदात्तीकरणच असतं. हे त्या प्रवृत्तीचं उदात्तीकरण आहे. म्हणजे मुलांना नाटकात भाग घ्यायला लावणं, सिनेमात भाग घ्यायला लावणं किंवा आणखी तुमच्या कथा लेखन म्हणा किंवा काही कादंबरी वाचायला लावणं, हे सगळं असतं. नृत्य, नाट्य, संगीत हे आहे ते त्या कामप्रवृत्तीचं. कारण त्यामध्ये एक प्रकारे तो अप्रत्यक्षरित्या काही प्रमाणात त्या कामप्रवृत्तीचं समाधान मिळवून घेत असतो. म्हणजे मी सिनेमातली नटी असते किंवा सिनेमातला नट असतो, त्याकडं पाहून मी समाधान मानत असतो, लक्षात घ्या. सिनेमातले किंवा काय कथा कादंबरीतलं असेल तर अशा अर्थानं. पण हे सुद्धा एका दृष्टीने सुद्धा मला ॲडजस्टमेंट असते. पण तरीसुद्धा ही थोडीशी इतर मला ॲडजस्टमेंटपेक्षा थोडीशी बऱ्यापैकी मला ॲडजस्टमेंट आपण समजतो. पण लक्षात घ्या, ही जरी मला ॲडजस्टमेंट असली तरीसुद्धा याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो, संरक्षण यंत्रणा म्हणतो. याचे कारण असं, ह्या गोष्टीमुळं मनुष्य हा मोठ्या आजारापासून, म्हणजे मोठ्या मानसिक आजारापासून त्याचा बचाव होतो. मग तो तात्पुरतं पळवाट काढतो आणि आपल्या त्या समस्येला तोंड न देता, म्हणजे समस्येला तोंड देऊन समस्या सोडवणं हे उत्तम, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. समस्येपासून थोडीशी पळवाट काढून किंवा वेगळ्या पद्धतीने सोडवणं हा एक प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे समस्या सोडवताच येत नाही म्हणून स्वतःचा आत्मघात करणं, हा सगळ्यात वाईट प्रकार आहे किंवा त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून ते टाळण्यासाठी ही यंत्रणा दिली असते. आता मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत पहा, तर एक अनुवांशिक घटक असतात. त्याच्यामध्ये मानसिक दौर्बल्य असतं. म्हणजे की मुळातच काही माणसांचा स्वभाव जन्माचे असं असतं की ते दुबळं असतं. म्हणजे खूपच माणसं काही ओव्हर सेन्सिटिव्ह असतात, खूप ओव्हर सेन्सिटिव्ह असतात. त्यांना कुठल्याही गोष्टी दुःख बघवत नाही किंवा आणखी काय होत नाही असं मत. नुसतं दुःखच नव्हे, आनंद कुठलाच हे जास्त त्यांना, म्हणजे त्या भावना ज्या असतात त्यांना त्यांचा कंट्रोल किंवा नियमन करता येत नाही, रेग्युलेशन करता येत नाही, कंट्रोलही करता येत नाही. असेच मानसिक दौर्बल्य असतं. शारीरिक ठेवण, आता हे मानसिक दौर्बल्य कदाचित तुमच्या त्या हेरिडिटरी येतं, म्हणजे काही लोकांच्या घराण्यातच ते सगळं ते असतं. ते नंतर मज्जा विकृती, म्हणजे मेंदूमध्येच काही विकृती असते आणि त्यामुळे देखील मानसिक आरोग्य बिघडतं. हे थोडंसं अवघड असतं, कारण मज्जा विकृती असेल तर आपल्याला
डॉक्टरांचं प्रोफेशनमधल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. मानसिक दौर्बल्य असेल तरीसुद्धा डॉक्टरांचा, परंतु शक्यतो सायकोलॉजिस्ट म्हणा किंवा सायकॅट्रिस्ट असतात त्यांच्या सल्ल्यानंच ते बरं होऊ शकतं. नंतर कमी बुद्धिमत्ता असणं, बुद्धिमत्ताने कमी क्षमता असणं हे देखील घटक असतात. आता कमी बुद्धिमत्ता असल्यामुळे देखील काही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि काही विविध क्षमतासुद्धा कमी असल्यामुळं. कारण विविध क्षमता कमी असली की मनुष्य काय करतो, त्या क्षमताचा वापर जिथे करायचा असतो ती तेवढी क्षमता माझ्यात नसली की मग मनुष्य काय करतो, चुकारपणा करतो. चुकारपणा करण्यासाठी मग तर वेगळं काहीतरी करतो, त्यातनं पण एक खोटेपणा वाढतो आणि मग सगळं त्याचं एक दुष्टचक्र तयार होतं आणि सगळं त्याचं मानसिक आरोग्य हळूहळू बिघडायला लागतं. नंतर शारीरिक घटक म्हणजे रंग, उंची, वजन, ध्येयष्टी, केस हे जे असतात हे कसे कारणीभूत ठरतात लक्षात घ्या. कारण यामुळं काय होतं की आपल्या शेजारी पाजारी म्हणा किंवा वर्गातले विद्यार्थी म्हणा, मित्र असतील म्हणा, ह्या रंगावरून, उंचीवरून काय चिडवणं म्हणा किंवा काही चिडणं असा प्रकार होतो. म्हणजे एखादा मुलगाचा रंग काळा असतो किंवा मुलीचा रंग खूप काळा असेल त्याला कोणी चिडवतं, मग त्याच्यावर खूप वाईट परिणाम होतो की मग त्याला असं वाटायला लागतं की मीच काय असं केलं, की मी काय पाप केलं आहे, मलाच का परमेश्वरने असं केलेलं आहे, मीच का काळा बाकी सगळे गोरे असताना. कारण ते मुलांनी चिडवून त्याचं तिथलं जीवनच असंही व्हायला लागतं, वर्गात नकोसं वाटायला लागतं. हा प्रकार असंच म्हणजे मग रंग असेल, उंची असेल, वजन असेल, हे कुठल्याही बाबतीमध्ये असे प्रकार होऊ शकतात. कारण समाजामध्ये या गोष्टीबद्दल आपल्या काय धारणा ठरलेल्या असतात. म्हणजे आपल्याकडे उगीच आपण त्या गोऱ्या रंगाला खूप महत्त्व दिलेलं असतं आणि मग काळा म्हणजे माणसाकडे मग आपण दुर्लक्ष करणं किंवा त्याला त्रास देणं काही वेळा शाळेतली मुलं वगैरे होतात असं काही वेळेला. आणि मग त्यामुळं त्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो किंवा एक प्रकारचा राग निर्माण होतो बाकीच्या लोकांच्याबद्दल वगैरे वगैरे असे, आणि मग सगळंच त्याचं आरोग्य बिघडत जातं. तर परिस्थितीजन्य घटक काय असतात, मी धर्म असेल, वंश असेल, जात असेल, तर धर्मामध्ये आता बाहेर आपल्याकडे वातावरण असतं काही वेगळं की अल्पसंख्याक समाजातले काही माणसं असतील त्यांना काही वेळा बहुसंख्य समाजातली माणसं काही वेळा त्यांच्याकडून त्रास होऊ शकतो किंवा उलटं देखील होऊ शकतं आणि त्याचाही काही वेळा परिणाम होतो. मग किंवा बहुसंख्यकांचा धर्म असतो त्याप्रमाणे सगळ्या त्या गोष्टी चालू असतात. मग ते अल्पसंख्याक समाजातील लोकांना आपल्या व्यक्त करायला काही संधी नसते किंवा त्यांना मग कोणी काही वेळा चिडवणं वगैरे सुद्धा होतं किंवा असे होणे शक्यता असते आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये प्रकारचं आपल्याकडं असं दिसतं. साधारणपणे मग ते अल्पसंख्य लोक जे असतात ते जास्त मग कारण असे खूप एकत्र यायला लागतात. कारण त्यांना असं वाटतं की आपल्याला आपलं कुणीच नाही, मग आपण आपले सगळे एकत्र मिळून राहूया, आपल्याला संरक्षण नाही, अशा प्रकारची चुकीची धारणा त्यांची व्हायला लागते आणि त्यामुळे देखील मग चुकीच्या मानसिक धारणा ज्या होतात आणि मानसिक आरोग्यसुद्धा काही वेळेला बिघडायला जातं. वंश असेल, हे सगळे जात असेल घटक, आर्थिक परिस्थितीसुद्धा काही वेळा कारणीभूत ठरते. हे आर्थिक म्हणजे खूप गरिबी असेल, खूप दारिद्र्य असेल, त्याचेही परिणाम होतात. मग त्यामुळं कारण आपल्याला जे काही हवं असतं, जे काही अभाव म्हणतो आपण, अभावामुळं काही वेळा माणसामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या वृत्ती माणसामध्ये विकसित होतात, चुकीच्या धारणा होतात, चुकीचे आपले स्वतःबद्दलचे ग्रह होतात. एक समाजाबद्दल एक प्रकारचा सूड उगवायचा, कारण मी गरीब आहे ना, मग का आम्हीच का गरीब, टाटाने अंबानीच का बरं श्रीमंत असावेत, त्यांनी काय केलं आम्ही काय केलं तेव्हा, आम्ही माणसं नाही का, अशा प्रकारच्या चुकीच्या धारणा करून ते काही प्रमाणात इथपर्यंत काही वेळा ठीक असतं, परंतु त्या टोकाला काही वेळा जातं आणि मग त्याचं मानसिक आरोग्य सगळं बिघडलं. तर जर सहकारी असतात, मित्र असतात, ते तुम्हाला कसे मिळतात, जर ते खरोखर मित्र असतील तर ते तुम्हाला आहे तसंच लक्षात घ्या. शेवटी आपण मित्र कुणाला म्हणतो लक्षात घ्या, जो आपल्याला आहे तसं स्वीकारतो तोच मित्र असतो ना. कारण आपण मित्र लक्षात घ्या, काय मित्र काय आपल्याला जन्मजात मित्र नसतात. मित्र होतात ते कसे, आपल्याला ज्यांनी समजून घेतलं असतं तेच मित्र होतात आणि तसंच होणं अपेक्षित असतं. परंतु सहकारी मित्र जर आपल्याला चांगले मिळाले नाहीत तरी देखील मग हा प्रॉब्लेम होतो. मग अशी म्हणल्याप्रमाणे आपल्याला चिडवणं म्हणा किंवा आपल्याला त्रास देणं म्हणा किंवा आपल्याशी वाईट वागणं म्हणा, त्याचे देखील आपल्याला माणसाच्या व्यक्तिमत्वावर किंवा त्याच्या वर्तनावर परिणाम होतो. तसं जे मानसिक आरोग्य ते बिघडायला कारणीभूत होतं. नंतर शाळेतील, घरातील, शेजारील वातावरण आणि भावनिक असुरक्षितता. जी घरामध्ये जर खूप अति कडक शिस्तीचं वातावरण असेल तरीसुद्धा घरातली मुलं हे अत्यंत भेकड तरी म्हणतात, नाहीतर अति आक्रमक तरी म्हणतात. म्हणून घरातलं वातावरण खूप असंच कुणाला वाटत असेल वडिलांना की आपण खूप कडक आहोत आणि खूप कडक शिस्तीनं वागवायची मुलं, तर कडक शिस्तीनं मुलं बिघडतात, सुधारत नाहीत. लक्षात घ्या, बिलकुल सुधारत नाहीत. एक तर ते भेकड बनतात किंवा मग ते आक्रमक बनतात. एक दिवशी तुमचाच वडिलाचा हात पकडायला कमी करत नाहीत. लक्षात घ्या. म्हणून हे नेहमी वडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीनं हे लक्षात ठेवावं लागतं. तसंच शाळेमध्ये देखील शिक्षकांनी
हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की कडक शिस्तीनं मुलं सुधारत नाहीत. मुलं सुधारतात ते प्रेमानं सुधारतात. त्यांना भावनिक सुरक्षिततेची गरज असते. उलट त्या ठिकाणी वातावरण असं असायला हवं असतं की जेणेकरून विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे, मला हे सर समजून घेतील, मला आईवडील समजून घेणार नाही. समजा एखाद्या मुलाकडनं चूक जरी घडली तर त्याला असं धाडस व्हायला पाहिजे की हे शिक्षकाला सांगायचं, सर माझ्याकडून चुकलं असं झालं बुवा. कारण हे कधी होईल तर त्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांमधलं जे अंतर आहे ते कसं आहे आणि किती आहे त्याच्यावर ते अवलंबून राहील. आणि म्हणून ही जी भावनिक असुरक्षितता असते, ती भावनिक असुरक्षित भावना जर असेल तर निश्चितपणे त्याचा वाईट परिणाम त्याच्या भावविश्वावर होतो. काही वेळा तर मग काय मुलं शाळा सोडून जातात, त्यांना शाळेत नकोसं वाटतं. सगळीच मुलं आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडत नाहीत. नीट लक्षात घ्या. आताही आपण ऐकतो ना, आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही शाळा सोडली वगैरे, काय आमच्या पिढीतले लोक म्हणतात. असं नसतं. लक्षात घ्या. काही लोकांचे हे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा कळायला नसतात, ते नंतर कळतात की शिक्षक रागवले असतात, त्यांना ते आवडत नसतं, ते पटत नसतं आणि म्हणून त्यांनी शाळा सोडली असते. तर हे जे सगळे घटक असे मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात. मग आता विद्यार्थ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी उपाय कोणते? तर चांगलं शारीरिक आरोग्य त्यांचं राहिलं पाहिजे. मग शाळेत आपल्याला काय करता येईल? तर शाळेत जसं तुम्ही इतिहास असेल, भूगोल असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, ह्या विषयांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तुमच्या पीटीच्या तासाला देखील असायला पाहिजे किंवा खेळाच्या तासाला देखील असायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की शाळेतले शिक्षक किंवा अगदी मुख्याध्यापकसुद्धा इंग्रजी आणि गणित हेच 2 विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आहेत असं समजून आपली सगळी एनर्जी ते शाळेची, शिक्षकांची, त्या व्यवस्थेची खर्च होत असते. आणि मग काय होतं की मुलांच्या ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. किंवा खेळाचे तास जे आहेत, खेळाचे आज तास होणार नाही, मग काय करा, गणिताचा तास घ्या. का तर गणित महत्त्वाचं आहे, आज इंग्रजीचा तास घ्या, हे महत्त्वाचं. असं चुकीचं लक्षात घ्या. मुलाचं शारीरिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आणि कारण आपण म्हणलं ना की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, म्हणजे साऊंड बॉडी जर असेल तरच साऊंड माइंड चांगलं राहतं. आणि म्हणून त्याचं शारीरिक आरोग्य मुळात चांगलं राहणं, चांगलं ठेवणं हे आवश्यक असतं. नंतर समतोल भावनिक विकास, म्हणजे विद्यार्थ्याचा भावनिक, जसं आपण म्हणतो की शाळेमध्ये शारीरिक विकास, बौद्धिक विकास आणि भावनिक विकास हे तिन्ही अंगाचा विकास आपल्याला करायचा असतो. हे खरं आहे. म्हणजे आपण बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही केला पाहिजे आणि भावनिक विकासही केला पाहिजे, हेही खरं आहे. आता आपण भावनिक विकासामध्ये सुद्धा बघूया. भावनिक विकासामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा आणखी समतोल असा साधावा लागतो की अगदीच मुलं सगळी फार अतिसंवेदनशीलता आणि अत्यंत दयाळू अत्यंत नाही. काही वेळ तो मुलगा कणखर पण मानला पाहिजे. असं करून चालत नाही. प्रत्येकाला काय झालं की तो फार संवेदनशील बनला, तो प्रत्येकाला रडायला लागला, कुठल्याही गोष्टीला पाहून, दुःख पाहून त्याला रडू यायला लागलं, तर असं नाही चालणार. त्याला अतिसंवेदनशीलता तो उपयोगाची नाही. तर काही वेळा कठोर व्हावे देखील लागतं. म्हणून समतोल भावनिक विकास साधता आला पाहिजे. म्हणजे राग, लोभ, मोह, मदमत्सर हे सगळ्या गोष्टी आहेत, ह्यांच्यावर कंट्रोल करता येणं आणि ह्यांचं नियमन करता येणं. कंट्रोल जितकं महत्त्वाचं तेवढंच त्याचे नियमन करताना, म्हणजे त्यांचे व्यवस्थापन करता येणं चांगलं, हे फार महत्त्वाचं असतं. नंतर ध्येयप्राप्तीबाबत आपण समुपदेशन त्यांना करणं. मग अशी आपण बोललो की मुलांना आपण सांगितलं पाहिजे, बरं आता आपल्या शाळेत शिक्षकाला जास्त माहिती असते की प्रत्येक मुलाची साधारणपणे कुवत काय आहे ती. मग त्या हिशोबानेच त्याला समुपदेशन केलं पाहिजे. व तू काय केलं पाहिजेस, तू जर एखादा मुलगा साधारण 60-70% मुलगा जर पर्सेंटच्या कुवतीचा मुलगा असेल, उगीच त्याला स्वप्न दाखवण्यात काय अर्थ नाही. तू नाही, तू डॉक्टर व्हायला पाहिजे, काय नाही, डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं आहे, अमुकच आहे, कशात सांगतं त्याला. जर त्याची ती ताकद नसेल तर विनाकारण काय करेल, तो अति प्रयत्नही करेल कदाचित, परंतु जर साध्य झालं नाही तर तो फारच त्याला वैफल्य येईल. लक्षात घ्या. आणि म्हणून इकडं न जाता आपण त्याला लक्षात आणून दिलं, नाही तू काही गरज नाही त्याची, प्रत्येक डॉक्टर व्हायला पाहिजे असं काही नाही. त्याला वेगळा मार्ग सांगा तुम्ही. नाही तू, अरे तू चित्रकलेत चांगला आहेस, तू तिकडे प्रयत्न कर ना, किंवा तू खेळात चांगला, तू इकडे जास्त लक्ष दे, किंवा तू या ठिकाणी समाजकारणात जा. अशा पद्धतीचं समुपदेशन त्याला करणं की तुझं ध्येय जे आहे ते अशा पद्धतीचं असलं पाहिजे. नंतर भावनिक सुरक्षित, मग अशी बोललो आहे तुम्हाला, त्यामुळे मी आता काय सांगत नाही. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे. की लक्षात घ्या की आत्मविश्वास म्हणजे कशाबद्दलचा आत्मविश्वास? स्वतःबद्दलचा आत्मविश्वास. म्हणजे कशा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास? म्हणजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल, पण कशाबद्दलचा? तर मी जो आहे तर मी जसं आहे असं आहे आणि माझ्यामध्ये ह्या क्षमता आहेत आणि ह्या क्षमतेच्या जोरावर मी ही अमुक गोष्ट करू शकतो. मला अभ्यास करू शकतो, मी खेळू शकतो, मी अमुक हे काम करू शकतो. अशा प्रकारे गोष्टीचा आपला आत्मविश्वास वाढवा. आणि हे जर असं वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर त्याला थोड्या जबाबदाऱ्या तशा दिल्या पाहिजेत. आता मी म्हणलं तुम्हाला तर अभ्यासाबद्दल आत्मविश्वास वाढवायचा आहे, मग त्याला काय केलं पाहिजे? समजा अशी आपण कल्पना करूया की एखादा मुलगा जो आहे
की त्याला गणितामध्येच त्याला भीती वाटते, गणिताची भीती वाटते आणि मग त्याला तो एक थोडासा त्याला न्यूनगंड निर्माण झालेला आहे. तर हळूहळू छोटे त्याला उदाहरण देत वरचे करत गेलो आपण. त्याला थोडी शाबासी दिली, त्याला समजून सांगितलं, थोडंसं आणखी वरच्या लेवलचं गणित दिलं. तर असा हळूहळू त्याचा आत्मविश्वास तिकडचा वाढवला पाहिजे. सगळ्यात म्हणजे नुसतं गणितातलंच नाही, कुठल्याही याच्यातलं कुठल्याही कामाचं असेल. समजा एखादा मुलगा असतो, नाही मला खेळायला जमतच नाही, मग कधी आत्तापर्यंत कधी खेळूच नाही. कधीतरी खेळलं म्हणजे आता खेळता येत नाही असं थोडंच आहे. आता करता येईल तुला, आता खेळता येईल ना तुला, काय अडचण आहे तेव्हा तुला. काय असं होतं मी पाहिलं की कॉलेजमध्ये सुद्धा मुलं आर्ट्स कॉलेज विद्यार्थी जे असतात, आर्ट्सचे विद्यार्थी, मला अजून आठवते की BEdला आल्यासुद्धा सर आमच्याकडे आम्ही BA झालेलं आहे, आम्हाला कसं स्टॅटिस्टिक्स जमेल. स्टॅटिस्टिक्स आणि BSc असण्याचा काही संबंधच नाही आहे. पण ह्या मुलांनी आपलं गैर समजून घेतलं असतो की मला हे जमतच नाही. त्याला आपण समजून सांगावं लागतं, अरे नाही बाबा काय नाही, 7वीपर्यंत तुला गणित होतं ना, 7वीपर्यंत तुला येतं ना गणित, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतं ना, बस झालं, तेवढं संख्याशास्त्राला पुरेसं आहे. मग अशा पद्धतीने त्याला थोडी उदाहरणं दिली तर त्याला त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीने थोडं समजावून सांगून, थोडंसं जबाबदारी टाकून, काही कामाची जबाबदारी, शाळेतल्या कामाची जबाबदारी, की मग त्याचा आत्मविश्वास वाढत जातो आणि त्यामुळं मग त्याची न्यूनगंड काही कुठल्याही त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. नंतर जन्मजात बाबी संबंधीचा रास्त दृष्टिकोन, म्हणजे हे नेहमीच शिक्षकांनी लक्षात घ्या, ही गोष्ट फार कटाक्षानं सांगितली पाहिजे की आपल्याला ज्या जन्मजात गोष्टी त्याच्याबद्दल आपण फार मोठा अभिमान बाळगण्याची गरज नाही किंवा खंत करण्याची गरज नाही आहे. म्हणजे समजा एखादा मुलगा खूप बुद्धिमान आहे, जन्मजात खूप त्याला बुद्धिमत्ता आहे, तर अभिमान बाळगण्याची गोष्ट नाही, कारण ती काही त्याची कर्तबगारी नाही आहे, ती त्याला जन्मजात मिळालेली गोष्ट आहे. जन्मजात मिळालेल्या गोष्टीच्या आधारानं त्यानं काय केलं, त्याला जर खूप बुद्धिमत्ता मिळाली, त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी काय ज्ञान मिळवलं, तर ते ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, बुद्धिमत्ता असणं हे नाही अभिमानाची गोष्ट, तर त्यांनी या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळालेलं यश महत्त्वाचं आहे. किंवा एखादा मुलगा गोरा आहे किंवा एखादा मुलगा काळा आहे, तर त्याला अभिमान बाळगायचं किंवा खंत बाळगायचं काहीच कारण नाही. कारण मी काही ठरवलं का मी काळा व्हावा म्हणून, मी काही ठरवलं नाही गोरा व्हावा म्हणून, किंवा मी काही ठरवलं नाही मी ह्या जातीचा व्हावा, ह्या धर्माचा व्हावा, हा काही माझा चॉईस नव्हताच. त्यामुळे त्याच्याबद्दलचा अभिमान बाळगायचं काहीच कारण नाही आहे. तर मी आहे त्या परिस्थितीमध्ये, मी माझ्या प्रयत्नाने काय मिळवतो हे महत्त्वाचं असतं. म्हणून जन्मजात गोष्टीबद्दलचं, माझी जाती असेल, धर्म असेल, वंश असेल, रंग असेल, रूप असेल, शारीरिक ठेवण असेल, किंवा बौद्धिक क्षमता असेल, किंवा कुठलीही क्षमता असेल, ह्या ज्या जन्मजात क्षमता आहेत त्याच्याबद्दल कुठलाही अभिमान किंवा खंत बाळगायचं काही कारण नाही. ही गोष्ट मुलांच्या मनावर सातत्यानं शिक्षणाने बिंबवली पाहिजे. लक्षात घ्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर निकोप स्पर्धा आणि स्वतःची स्पर्धा. मुलांना लक्षात, आपण नेहमी म्हणतो की हल्ली स्पर्धेचं युग आहे, मुलांनो स्पर्धेचं युग आहे. लक्षात घ्या, असं करून मुलांना दुःखात टाकतो आपण. आपल्याकडे एक मोठे एक तत्त्वज्ञ होऊन गेले आणि त्यांनी असं म्हणलेलं, लक्षात घ्या, की जे कृष्णमूर्ती, मी ऐकलं असेल नाव, की ही स्पर्धेमुळं मनुष्य दुःखी होतो. मनुष्याला दुःख का होतं स्पर्धे, तर त्यापेक्षा मग स्पर्धा करावी. लक्षात घ्या, स्पर्धेमुळं थोडंसं काय मनुष्य प्रयत्नशील होतो, आणखी जास्त प्रयत्न करायला लागतो, हे खरं आहे. परंतु तेहीपेक्षा माणसानं स्वतःशी स्पर्धा करावी. किंवा कुठल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा, दुसऱ्या मुलाशी किंवा पालकांनीसुद्धा, शिक्षकांनीसुद्धा मुलांची स्पर्धा करण्यापेक्षा त्या मुलाला विचारले, गेल्या परीक्षेला तुला किती मार्क मिळाले होते? 70%. आता किती मिळाले? 73%. ठीक आहे, तर 3% तुझी प्रगती आहे. अशा पद्धतीची स्पर्धा करा. गेल्या वर्षीपेक्षा आपण जास्त चांगला व्हायला पाहिजे. आपण गेल्या वर्षी या ठिकाणी होतो, आपलं हस्ताक्षर असं होतं, आता चांगलं सुधारलेलं आहे. गेल्या वर्षी मला खेळता येत नव्हतं, पण आता मी चांगला व्हॉलीबॉल खेळतो. गेल्या वर्षी मला फक्त एकच खेळ खेळता, ह्या वेळेला 2 खेळ खेळता येतात. मला या ठिकाणी ड्रॉईंग करता येतं, आता ड्रॉईंग काढता येतं. म्हणजे या ठिकाणी स्पर्धाची करायची, स्वतःशी स्पर्धा करणं, असे मुलांच्या मनाला बिंबवलं पाहिजे, असं मुलांना शिकवलं पाहिजे. नंतर भावना आविष्काराला त्याला संधी दिली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात त्यांच्या. मग म्हणलं तुम्हाला की कामभावना असेल किंवा आणखी कुठल्या भावना सगळ्या ज्या असतील, ज्या तर त्यांना नाट्यशास्त्र, ज्या काही ज्याला आपण ज्या कोकरल्या ॲक्टिव्हिटीजच्या म्हणतो ना, तर ह्या जशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना भाग घ्यायला संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं पहा, की त्याला त्या भावना दडपण्यापेक्षा त्याचा आविष्कार करणं, दडपणं हे फार व्यक्तिमत्वाला फार वाईट त्याचा परिणाम भोगावा लागतो. तर म्हणून त्याला आविष्काराला संधी देणं आवश्यक असतं. म्हणून म्हणलं तुम्हाला, काय लेखनातून असेल, कवितेतून असेल, वाचनातून असेल, म्हणा खेळातून असेल, चित्रकलेतून असेल,
तर कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या याच्यातून आपण त्याला त्याच्या आविष्कार भावनेच्या आविष्काराला संधी दिली पाहिजे. आता हा जो काही प्रकार आहे, म्हणून आपण अलीकडं नवीन अभ्यासक्रमामध्ये तर त्यांनी काय केले, आता को करिअर ॲक्टिव्हिटीज ते म्हणतच नाहीत. आता को करिअर ॲक्टिव्हिटीमध्ये हा प्रकार केला त्यांनी. आणि काय केले, हा तुमच्या अभ्यासक्रमाचाच भाग आहे. हे वेगळंच असं मानायचंच नाही त्याला, की हे असं भावनाविष्काराला संधी देण्यासाठी आत्तापर्यंत आपण काय करत होतो, एक्स्ट्रा करिक्युलर म्हणा किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे असं म्हणत होतो. असं को करिक्युलर ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणायचं नाही. आता तुमच्या अभ्यासक्रमाचाच पार्ट अँड पार्सल हे ते सगळं आहे. म्हणजे इतकं त्याला महत्त्व आलेलं लक्षात घ्या. नंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करणं आवश्यक असतं. मग अशी बोललो तुम्हाला की विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण केलं पाहिजे, विद्यार्थ्याला प्रेमानंच वागवलं पाहिजे. मी म्हणत मला की विद्यार्थी जे सुधारतात, विद्यार्थ्याची अपेक्षित वर्तन घडतं ते विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेल्या प्रेमानंच. एक लक्षात घ्या, विद्यार्थी शाळेमध्ये येतो, विशेषतः मी खालच्या वर्गात सांगतो तुम्हाला, मी अगदी 4थी 5वीचे वगैरे असे विद्यार्थी जर आपण डोळ्यासमोर आणले तर त्यांना तुम्ही जर असं म्हणायला लागला की तू शिक चांगला पुढं, मग त्याला इंजिनियर व्हायचं आहे ना, शिक. त्याला काही व्हायचं नसतं. लक्षात घ्या, 5वीच्या मुलाला 4थीच्या मुलाला काहीही व्हायचं नसतं. त्यासाठी तो शिकत नसतो. तो शिकतो गुरुजींनी मला शाबास म्हणावं म्हणून शिकतो, आईवडिलांनी मला चांगलं म्हणावं म्हणून शिकत असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून मग विद्यार्थ्याला शिक्षकांनी, म्हणजे विद्यार्थ्याला विषय कधी प्रिय नसतो सुरुवातीला, विद्यार्थ्याला विषय कधी आवडत नसतो, अभ्यास आवडत नसतो. विद्यार्थ्याला शिक्षक आवडतात आणि मग विषय आवडतो. विद्यार्थ्याला शिक्षक अगोदर आवडतात आणि मग त्या शिक्षक शिकवलेला विषय आवडत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपल्यामुळं शिक्षकाच्या वर्तनातनं प्रेम दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. आणि मग एकदा का शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यामध्ये हा प्रेमाचा दुवा निर्माण झाला, मग शिक्षक म्हणतील तो ऐकायला तयार होतो, शिक्षक सांगतील तो शिकतो. आणि त्यामुळं काय होतं, मग जे शिक्षण देणं आणि त्यानं शिक्षण घेणं हे क्रिया सगळ्या सोप्या होतात. नंतर अनावश्यक ताण टाळणं, म्हणजे विनाकारण मुलांना ताण देणं, म्हणजे त्यात मी काही शाळात पाहिलं, इंग्रजी माध्यमाच्या शाळातून मी पाहतो, अनावश्यक त्याला इतके गृहपाठ दिले जातात मुलांना, काही इतकी गरज नसते लक्षात गृहपाठाची. पण म्हणजे मी पाहिलेलं आहे की मुलं, म्हणजे 8वीची 7वीची 6वीची मुलं 3-3 तास लिहित बसतात. त्यांना काय लिहित 3 तास लिहित होतो काय, म्हणून आमच्या सरांनी स्वाध्याय ते काय असाइनमेंट सांगितलेले आहेत, इतके असाइनमेंट असतात का? हा ताण झाला. लक्षात घ्या, हा ताण देऊ नका तुम्ही. हा ताण होतो आणि हे ताणाचे फार वाईट परिणाम होतात. लक्षात घ्या, मुलांचं लक्षात घ्या, मुलांनी सहजपणेच शिकलं पाहिजे. कधीही ताणानं मुलं शिकत नाहीत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. नंतर घरातील वातावरण प्रेमळ ठेवलं पाहिजे. ते शिक्षकाचं काम नाही, पालकांचं आहे. घरातलं वातावरण प्रेमळ असलं पाहिजे. कधीही कडक शिस्तीनं मुलं फार सुधारत नाहीत, लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपलं शिक्षकांचं काय, तर शिक्षकाच्या मानसिक अनारोग्याचे कारण काय पाहिजे, शिक्षक चांगला असेल, शिक्षक जर मानसिकदृष्ट्या चांगला असेल तरच कदाचित अशा काही गोष्टी करू शकेल. आपण जरा हे पाहूया, काही कारणं असतात की शिक्षकाचं मानसिक आरोग्य का बिघडतं. ते काही वेळा त्याला वैफल्य आलेलं असतं. लक्षात घ्या की त्याला एखादा असं व्यक्ती असतं की ते MPSCच्या परीक्षा देत असतो, त्याला कुठे यश मिळत नाही आणि मग म्हणतो की चला B.Ed करू आणि मग शिक्षक झालो. आणि आयुष्यभर मग तो की मला खरं म्हणजे काय MPSC व्हायचं होतं, थोडक्यात माझं गेला, 2 मार्कात गेला आणि मग म्हणून मी शिक्षक झालो. आणि ते वैफल्य डोक्यात घेऊनच तो कायम आयुष्यभर राहतो. आणि मग अशा वैफल्यामुळं संपूर्ण त्याचं जे मानसिक आरोग्य सगळं बिघडलेलं असतं, कधीच तो सुखी राहत नाही. लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. नंतर वैषम्य, काही वेळा शिक्षकांना असं वाटतं की आम्हालाच फक्त सगळ्यात सरकार त्रास देतं, आम्हाला सगळ्या ह्या नोंदी करायला लावतं, आम्हाला हे काम करायला लावतं, किंवा समाज देखील आमच्याकडूनच अपेक्षा करतो, इतरांना मात्र सगळ्या सोयी आहेत, बाहेर मान आहे लोकांना आणि आम्हालाच नाही. हे शिक्षकाच्या चुकीच्या कल्पना असतात. लक्षात घ्या की इतरांना मान आहे इतके समाजामध्ये आम्हाला नाही वगैरे, अशा प्रकारच्या खुळ्या कल्पना घेऊन स्वतः दुःखी होणं हे चुकीचं आहे. असं नाही आहे. शिक्षकाला तितकाच मान, आणि हल्ली मान बिन कशाच असतो. लक्षात घ्या, ह्या गोष्टी सगळ्या सापेक्ष आहे. ह्या मानबिण्याच्या कल्पना सगळ्या सापेक्ष आहेत. कुणाला मान असतो, एक व्यक्ती मामला समजा असते, ती जी व्यक्ती असते त्या ठिकाणी ज्या वेळेला तुमचं काम असतं त्याच वेळेला तुम्ही त्या मामलेदाराला मान देता. ज्यावेळेला एखाद्या गुन्हेगाराचा काहीतरी गुन्हा घडलेला असतो त्याच वेळेला तो फौजदाराला मान देतो, किंमत देतो. तसं मानबिन काही नसतं. लक्षात घ्या, समाजामध्ये असं काही नसतं, ह्याला मान आणि त्याला मान असा काही प्रकार नसतो. शिक्षण समजून घेतलं पाहिजे.
नंतर सामाजिक दबाव असतो पहा आपल्याकडे कसं असतं की समाज आपल्याकडनं जास्त अपेक्षा करतो थोडासा. समाज आपलं प्रेशर असतं की आपण नैतिकदृष्ट्या चांगलं वागलं पाहिजे. इतर व्यावसायिक लोकांकडून फारसं अपेक्षा करत नाही. परंतु आपल्यावर मात्र आपल्याकडून जास्त अपेक्षा करतो. समाज करतो, मग सरकार करतं, पालक करतात. पालकांचा वेगळा दबाव असतो. आमच्या मुलांना चांगले मार्क मिळाले पाहिजेत. हल्ली आता पालक अतिशय जागरूक झाले. मी तर असं म्हणतो नेहमी हल्ली की पालकांचेच खरं तर शाळा कारण मुलांना ते पालक भांडायला येतात की माझ्या मुलाला मागच्या वेळेस 97 मार्क मिळाले होते, ह्यावेळेला 95च मिळाले, कुठे गेले 2 मार्क. म्हणजे इथपर्यंत पालक आता अति टोकाची अपेक्षा करायला लागलेले आहेत आणि त्याचा ताण सगळा त्या शिक्षकावर यायला लागतो लक्षात घ्या. नंतर शिक्षण संस्थातील हुकुमशाही. काही शिक्षण संस्थांमध्ये वातावरण हुकुमशाहीचं असतं. ते संस्था चालक, ते मुख्याध्यापक आणि सगळं ते वातावरण सतत त्या संस्थेच्या दबावाखाली ते शिक्षक राहत असतात. असं जर वातावरण असेल तर शिक्षक मोकळ्या मनानं काम करूच शकणार नाही लक्षात घ्या. शिक्षक मनानं काम करू शकत नाही आणि त्यामुळे देखील त्याच्यावर ताण येतो. त्यामुळे त्याचं मानसिक आरोग्य बिघडतं. मग शेवटी मग तो त्याचा परिणाम असाही होतो काळाला जाऊ दे काय व्हायचं असेल ते होईल असं काही ते काम करायचं म्हणजे कसं तरी ते काम करायचं अशा प्रकारची त्याची धारणा होते. म्हणजे एका दृष्टीने तो मानसिकदृष्ट्या पुन्हा बिघडलेलाच राहतो लक्षात घ्या. नंतर वारंवार शासकीय धोरणातील बदल. सारखे शासन बदलले की सगळे धोरण बदलतात आणि मग त्यामुळे सगळं पुन्हा आपला अभ्यासक्रम बदलतात, मग पुन्हा पाठ्यपुस्तकं बदलतात, पुन्हा त्याची आणि मग काय होतं की सतत ते शिक्षक आता चांगलं जरी आपण म्हणलं म्हणजे बदल चांगला असतो, चांगला जरी बदल असला ते देखील परिणाम मात्र शिक्षकाला बघावं लागतं काय वेळेला. मी अगदी साधं उदाहरण तुम्हाला देईन सोपं की शासकीय बदल सोडाच पण अगदी ह्याच्यात सुद्धा झालेले बदल जे काय असतात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमात झालेले बदल असतात तर त्या बदलामुळे सुद्धा म्हणजे मध्ये एखादं सरकार येतं की मध्ये असं झालं पहा की थोडंसं ते अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये थोडे कम्युनिस्टमध्ये काही पहिल्या UPAच्या काळामध्ये थोडे कम्युनिस्टांचा प्रभाव जास्त होता. मग त्यावेळेला काय झालं इतरच्या पुस्तकामधून थोडेसे मोगलांच्या राजवटीवर त्याचा परिणाम किंवा त्याचा अभ्यासात जास्त भर घातला. मग नंतर हे भाजपचं सरकार आलं की त्यांनी थोडा तो भाग कमी केला. मग इकडचा भाग मग आणि मग ते सगळं आपल्याला शिकवायचं. म्हणजे मी शिकवताना हा मला त्रास व्हायला लागतो. शिक्षक म्हणून शिकवताना त्रास व्हायला होतो या सगळ्या धोरणाचा. नंतर मग काय करायचं सरकार बदलीचं धोरण बदलतात का त्यात इन्क्रिमेंटचं तुमच्या प्रमोशनची धोरणं बदलतात, रिझर्वेशनची धोरणं बदलतात आणि त्यामुळे सुद्धा ताण यायला लागतो. पालकाच्या वाढत्या अपेक्षा मग सांगितले पालकांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत, उंचावलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा खूप ताण शिक्षकांना त्या पाल्यालाही भोगावा लागतो आणि शिक्षकांना देखील ते भोगावा लागतो सगळा. अभ्यासक्रम बदलायचा सारख्या हल्लीचा अभ्यासक्रम पूर्वी अभ्यासक्रम फार लवकर बदलत नव्हते. अभ्यासक्रम बदलायला पाहिजे हे बरोबर आहे परंतु त्याचा ताण पडतो शेवटी शिक्षकांच्यावर ताण पडतो की जरा कुठं अभ्यास केला की नवीन अभ्यासक्रम आला की पुन्हा सगळा अभ्यास करायचा, पुन्हा नवीन नवीन शिकायचं. जसं वाढतं वय होत गेलं की मग पुढं थोडीशी शिकण्याची प्रवृत्ती थोडी कमी होते आणि त्यामुळे देखील मानसिक ताण त्या शिक्षकाला जाणवायला लागतो. नवनवीन तंत्रज्ञान जुळून घेतानाची दमछाक होते लक्षात घ्या की टेक्नॉलॉजीसारखे ते बदलत जाते. आता कुठं आपण थोडं कॉम्प्युटरला जरा ते झालो कॉम्प्युटर आले की लगेच ते कॉम्प्युटर गेले लॅपटॉप बाजूला लॅपटॉपही बाजूला पडले. आता सगळे तुमचे स्मार्टफोन आले. स्मार्टफोनमध्ये सुद्धा टेक्निक बदलत जाते सारखे 10वं व्हर्जन आलं की 11वं व्हर्जन आलं त्या तुमच्या जनरेशन आलं की सगळे बदलत जातात ह्याचे आणि मग ते सगळं पुन्हा शिकावं लागतं शिक्षकांना आणि हे मग दमछाक होते. हे आता शिकून आलं की मी हे आता बाद झालं ते हे टेक्नॉलॉजी सगळी बाद झाली, नवीन टेक्नॉलॉजी शिका आणि हे थोडासा वेग जो असतो खूप जास्त असतो आणि त्यामुळे देखील शिक्षकाला ताण पडतो. मी म्हणलं की विशेषतः जसं वय वाढत जातं तसं वय वाढलेल्या शिक्षकांना हे नवीन तंत्रज्ञान जुळून घेताना त्यांची खूप दमछाक होते एवढं नक्कीच. म्हणजे खाजगी संस्थांतील नोकरीची अशाश्वती अलीकडं विनामदान संस्थांचा खूप उपयोग फुटलेला आहे आणि त्यामुळे काय होतं की संस्थांना खरं म्हणजे शासकीय सगळे नियम लावायचे असं म्हणतात परंतु प्रत्यक्षात मात्र असं दिसत नाही. कुठल्या शिक्षकाला कधी काढतील आणि कधी ठेवतील काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग अशा एका मानसिक अवस्थेत जर तो शिक्षक असेल तो कसा काम करेल, त्याची मानसिकता कशी राहील. निश्चितपणे तो सारख्या भीतीच्या वातावरणात राहतो. मला कधी घरं जावे लागेल सांगता येत नाही. मग असं जे असतं की हे वातावरण असतं की त्याचं मानसिक आरोग्य सगळं बिघडून टाकतं. म्हणून शिक्षकाचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं नाही तो शिक्षक चांगलं कामच करू शकत नाही. म्हणून अलीकडं पूर्वीच्या तुलनेनं म्हणतो मी पूर्वीच्या तुलनेनं शिक्षक सरकारनं सुद्धा शासनानं किंवा समाजानं म्हणा शिक्षणाच्या परिस्थितीमध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे
की पूर्वी जर पाहिले शिक्षणाचे पगार आणि आज आपण पगार म्हणा, त्यांना सोयी सवलती म्हणा, हे बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही काय उत्तम सगळं काय दिलेलं आहे, पण बऱ्यापैकी आता आपण ते शिक्षकांना बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती राहील, अगदीच त्यांना फार त्रास होणार नाही, अगदी घरच्या अडचणी ज्या असतील तर त्याचा परिणाम त्यांच्या अध्यापनावर होणार नाही, इथपर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असू नये अशी काळजी शासनाने थोडीशी घेतलेली दिसते. परंतु बाकीचे मात्र अजूनही ह्या विशेषतः ह्या विनादान शाळामधल्या जे काही नोकरी अशाश्वत त्याबद्दल मात्र अजून काही शासनाने फारसं केलेलं नाही. ह्याचा मात्र दबाव येतो आणि त्याचं मानसिक आरोग्य शिक्षकाचं बिघडायला कारणीभूत ठरतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहेत आणि एक शिक्षक म्हणून तुम्ही या क्षेत्रात येणार आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण हे व्याख्यान या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. मला वाटतं आपण निश्चितपणे की ही जी काही संरक्षक यंत्रणा आहे ती समजून घ्याल. निश्चितपणे परीक्षेत हमखास प्रश्न असेल हे लक्षात घ्या. कसा येईल मला माहीत नाही, परंतु ते नीट तुम्ही समजून घेतलं तर ते काय विचारलं जाईल, एखादा प्रश्न विचारला जाईल, एखादं वर्तन सांगितलं जाईल आणि हे वर्तन यामध्ये हे विषयमाज योजना किंवा ही संरक्षण यंत्रणा हे दिसतं, त्याचं कारण दिसतं. म्हणजे हे बाबा समर्थन आहे किंवा काही प्रतिपूरण आहे म्हणा, कॉम्पेन्सेशन आहे, हे जे काय आहे हे सांगितलं जातं लक्षात घ्या. तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. थँक्यू.